नमस्कार मित्रांनो, मी सुनील निकम. ए आय मार्केटिंग माइंड या आपल्या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण ए आयशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी करतो आहोत. आपल्या वेगवेगळ्या टूल्सचा उपयोग करून आपण कंटेंट त्याच्याकडून तयार करून घेत असतो आणि हे कंटेंट आपल्या वेगवेगळ्या पर्पजसाठी आपण वापरतो. बरीचशी मंडळी कमेंट करून मला विचारते की सर, हे ए ने जनरेट केलेलं जे कंटेंट आहे हे मॉनिटाईज होईल का? हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, हे एसईओ फ्रेंडली आहे का? म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये हे डिटेक्ट होईल का की हे ए ने जनरेट केलेलं आहे म्हणून काही अडचणी यायला येतील का? तर हो, नक्की येऊ शकतात. ए ने जनरेट केलेलं कंटेंट तुम्ही जसंच्या तसं कॉपी पेस्ट करून वापरत असाल तर 100% त्याला या ठिकाणी ते पकडलं जाईल, डिटेक्ट होईल. मग याला पर्याय काय? याला दोन पर्याय. पहिला पर्याय असा आहे की हे जे कंटेंट आहे, हे कंटेंट तुम्ही नंतर मॉडिफाय करून घ्या तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या पद्धतीने, जर तुमच्याकडे ते टॅलेंट असेल तर. तुम्हाला जर तुम्ही चांगलं लिखाण करत असाल तर ने पहिले जनरेट करून घ्या, म्हणजे तुम्हाला त्यातल्या काही आयडिया मिळतील आणि काही तुम्ही तुमच्या आयडिया त्याच्यात टाका, त्यातलं काही कंटेंट फेरफार करा. हा पहिला पर्याय त्याला आहे. आणि जर तुमच्याकडे हे शक्य नसेल की तुम्हाला ते कंटेंट रिराईट करता येत नसेल स्वतः, तर मग दुसरा पर्याय आहे त्याच्यासाठी. असे काही रिरायटिंग टूल्स आहेत की जे माणसासारखं ते लिखाण करून देतात. म्हणजे ने जनरेट केलेलं कंटेंट आपण त्या टूलला द्यायचं आणि तो टूल त्याला माणसाने लिहिलेला आहे अशा पद्धतीने कन्वर्ट करून देतो. म्हणजे हे ए आय डिटेक्टर जे आहे ते त्याला डिटेक्ट नाही करू शकणार. म्हणजे असं वाटेल की ते कोणीतरी माणसाने लिहिलेलं आहे. आणि असं एक टूल आज आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, कारण डिजिटल मार्केटिंग म्हटलं की याच्यामध्ये आपण बरेचसे ए आय टूल तर वापरणारच आहोत. मग ए आय टूल्स वापरताना त्याचं जे कंटेंट आहे ते तुम्ही जसंच्या तसं कॉपी पेस्ट करून वापरण्यापेक्षा त्याला तुम्ही ह्युमनाइज करून मग यूज करू शकतात. म्हणजे ए आय डिटेक्टर पासून तुम्हाला ते बायपास करता येऊ शकतं. मग आज आपण जे टूल या ठिकाणी बघतो आहोत त्याचं नाव आहे हमबॉट. हमबॉट नावाचं एक टूल आहे जे आपल्याला ने जनरेट केलेलं कंटेंट रिराईट करून देतो, जेणेकरून ते कंटेंट ने लिहिलेलं आहे असं वाटणार नाही, ते एखाद्या माणसाने लिहिलेलं आहे असं आपल्याला वाटेल. ओके. मग आता दुसरा प्रश्न असा पडेल बऱ्याच जणांना की याची काय गॅरंटी की हमबॉटने लिहून दिलेलं कंटेंट हा ए आय डिटेक्टर डिटेक्ट करणार नाही? हो. मग आता याला आपल्याला प्रॅक्टिकली चेक करावं लागेल की आपण काय करूयात. आता एक डेमो करू या ठिकाणी. आपण पहिल्यांदा एल कडून, ए कडून एक कंटेंट जनरेट करून घेऊ. चॅट जीपीटी, एक 2-3 मॉडेल आपण यूज करू. चॅट जीपीटी असेल, डीपसीक आहे किंवा जेमिनी आहे. हा, यांच्याकडून आपण कंटेंट पहिले जनरेट करून घेऊ. म्हणजे ब्लॉग पोस्ट आपण बनवून घेऊ आणि ती ब्लॉग पोस्ट आपण ए आय डिटेक्टर्सला देऊन बघू. ए आय डिटेक्टर त्याला ओळखतो का की हे ए ने जनरेट केलेलं आहे किंवा नाही आहे. आणि मग नंतर आपण काय करू, ते सेम कंटेंट जे आहे ते आपण हमबॉटला देऊ. हमबॉट कडून एक कंटेंट पुन्हा आपण लिहून घेऊ आणि मग ते हमबॉटने लिहिलेलं जे कंटेंट असेल ते पुन्हा आपण एआय डिटेक्टरला देऊयात आणि बघूयात. मग एआय डिटेक्टरला जर ते डिटेक्ट नाही करता आलं तर समजून घ्यायचं की मग हमबॉट चांगल्या प्रकारे काम करतो आहे आणि हमबॉटने जनरेट केलेलं कंटेंट मग आपण आपल्या पर्पजसाठी कुठेही सेफली यूज करू शकतो. मग आता हे प्रॅक्टिकली टेस्ट करणं गरजेचं आहे आणि आज आपण हे करतो आहोत. चला आता आपण जाऊयात आणि प्रत्यक्ष या सगळ्या गोष्टी करूयात. मंडळी, तुम्हाला आजची व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपलं हे जे चॅनल आहे हे मराठी भाषेमध्ये मराठी माणसांसाठी आपण तयार केलेलं एक चॅनल आहे आणि याच्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात, त्या व्हिडिओचा आनंद तुम्हाला घेता यावा, त्याचा तुमच्या डिजिटल मार्केटिंग फील्डमध्ये चांगल्यात चांगला उपयोग करता यावा असा माझा उद्देश आहे आणि तो आपण आता साध्य करायचा प्रयत्न करूयात. चला आता आपण प्रॅक्टिकली बघूयात कशा पद्धतीने आपल्याला हे आज डेमॉन्स्ट्रेशन करता येऊ शकतं. ओके. पहिल्यांदा आपल्याला ए आय डिटेक्टर्स कुठले असतात ते या ठिकाणी गुगलमध्ये सर्च करायचे. तुम्ही गुगलवर जाऊन हे सर्च करा, ए आय डिटेक्टर टूल्स, ए आय डिटेक्टर्स, ए आय डिटेक्टर्स. आणि असं सर्च केल्यानंतर इथे तुम्ही ए आय डिटेक्टर्स फ्री म्हणा हवं तर मग तुम्हाला काही ए आय डिटेक्टरचे नावं इथे दिसतात बघा. एक झिरो जीपीटी आहे, क्विलबॉट आहे, फ्रीली आपण हे यूज करू शकतो बघा हे. ठीक आहे. ग्रामरली आहे. तर आता हे बरेचसे आहेत, मात्र इथे तुम्हाला खूप सारे सापडतील. आपण याच्यापैकी जे हे पॉप्युलर आहे, झिरो जीपीटी, क्विलबॉट, यांचा उपयोग आपण करणार आहोत. ठीक आहे. आता पहिल्यांदा मी काय करतो बघा, सगळ्यात पहिल्यांदा मला काही कंटेंट या ठिकाणी जनरेट करून घ्यायचं आहे. मग आता मी इथे हिक्स ए आय नावाची एक साईट आहे आणि याच्यामध्ये आता जीपीटीचं जे 5 मॉडेल आहे, जीपीटी मिनी, ते तो या ठिकाणी आपल्याला वापरायला देतो आहे. आणि इथे आपण आता एक पोस्ट म्हणजे तयार करू कंटेंट आणि हे कंटेंट आपण डिटेक्ट करून बघूयात. आता मी कंटेंट 2-3 मॉडेल्समध्ये जनरेट करून घेतो
आणि मग हे कंटेंट जे आहे ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी टेस्ट करून बघूयात. एक सिंपल आपण त्याला ठिकाणी सांगूयात की राईट राईट अ ब्लॉग पोस्ट ऑन ऑन इम्पॅक्ट ऑफ AI ऑन ऑन डिजिटल मार्केटिंग. ओके, डिजिटल मार्केटिंगवर AIचा काय इम्पॅक्ट होईल ह्याच्यावर एक ब्लॉग पोस्ट मी त्याला जनरेट करायला या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी बघा GPT मिनी मॉडेल आहे, त्याच्यानंतर इथे क्लॉड आहे ना, ठीक आहे, जेमिनी 2.5 आहे, GPT-5 आहे. तुम्ही इथे वेगवेगळे मॉडेल्सपासून हे कंटेंट जनरेट करू शकता. मी आता GPT-5 मिनी वापरून जनरेट करून बघतो पहिल्यांदा. आणि आता हे जे कंटेंट इथे जनरेट होईल, एक ब्लॉग पोस्ट आपल्याला तो या ठिकाणी तयार करून देईल बघा. आणि ही तयार झालेली जी ब्लॉग पोस्ट आहे ती आपण वेगवेगळ्या ठिकाणी यूज करू शकतो. आता हे सेम प्रॉम्प्ट मी कॉपी करून घेतो बघा. आता हे कंटेंट आपण वेगवेगळ्या ठिकाणी बनवू म्हणजे आपल्याला कोणतं किती इफेक्टिव्ह आहे ते कळून जाईल. ठीक आहे, आता हे GPT-5 मिनीने जनरेट केलेलं कंटेंट आहे. ठीक आहे, आता हे कंटेंट आपण नंतर AI डिटेक्टरला देऊयात आणि बघू AI डिटेक्टर मग काय सांगतो आपल्याला, त्याचा रिपोर्ट बघूयात आपण. ठीक आहे, हे एक आपण या ठिकाणी राहू देऊ. आता मी दुसरा डीपसिक मी या ठिकाणी यूज करतो बघा. हे डीपसिक मॉडेल आहे, याला मी स्टार्ट नाऊ करतो आणि डीपसिकमध्ये सेम प्रॉम्प्ट मी या ठिकाणी डीपसिकला देतो बघा. आणि डीपसिककडून पण मी कंटेंट जनरेट करून घेतो बघा. आता डीपसिक पण मला कंटेंट तयार करून देतोय, म्हणजे एक ब्लॉग पोस्ट तो आपल्याला इथे बनवून देतोय. दिस इज द ब्लॉग पोस्ट जनरेटेड बाय डीपसिक. ठीक आहे, आता एक मी पहिले GPT-5 मिनीकडून घेतली आणि दुसरी ब्लॉग पोस्ट मी इथे आता डीपसिककडून या ठिकाणी जनरेट करून घेतोय. ठीक आहे, आता आपण सेम प्रॉम्प्ट जो आहे तो गुगल जेमिनीला पण देऊन बघू आणि गुगल जेमिनी काय देतो आपल्याला बघूयात. आता गुगल जेमिनीला मी पुन्हा देतो आणि एक पोस्ट गुगल जेमिनीकडून जनरेट करून घेऊ. 3 टूल्स मी या ठिकाणी टेस्टिंगसाठी वापरतोय. GPT-5 मिनी, त्याच्यानंतर डीपसिक आणि गुगल जेमिनी. तिघं टॉप टूल आहेत, म्हणजे मोस्टली आपण हे आपल्या पर्पजसाठी यूज करतो. आणि या टूल्सने जनरेट करून दिलेलं हे जे कंटेंट आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. सगळ्यात पहिले मी आता GPT-5 मिनीने जे जनरेट केलेलं कंटेंट आहे हे कॉपी करतो या ठिकाणी बघा. आता हे कंटेंट मी इथून कॉपी करतो आणि हे कंटेंट कॉपी केल्यानंतर हे बघा इथून मी हे कॉपी करतो आणि आपण आता याला AI डिटेक्टर्स जे आहेत त्यांना देऊन बघूयात. आता मी इथे 0GPT हा पहिला AI डिटेक्टर यूज करतो बघा. 0GPTला मी ते कंटेंट जे आहे ते चेक करायला सांगतो आणि बघूया त्याचा काय रिपोर्ट मिळतो आपल्याला. इथे 0GPTला आपण ते कंटेंट देऊ. हे बघा, आता इथे ते कंटेंट मी पेस्ट करतो. 0GPTला ते कंटेंट द्यायचं आणि बस इथे तुम्ही डिटेक्ट टेक्स्टला क्लिक करा. सॉरी, इथे ते कंटेंट जे आहे ते पेस्ट करूयात आपण आणि डिटेक्ट टेक्स्टला क्लिक करायचं फक्त. आणि बघू इथे तो त्याने लिमिट दिलं आहे 15,000 कॅरेक्टर्सपर्यंत तुम्ही त्याला देऊ शकतात. ठीक आहे, आता तो डिटेक्ट करतोय बघा इथे आणि त्याचा रिपोर्ट काय तो आपण बघूयात या ठिकाणी. सेम कंटेंट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघा इथे तो सांगतोय बघा 98.66% AI GPTने जनरेट केलेलं हे कंटेंट त्याने ओळखून घेतलं बघा. कम्प्लीट रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी त्याचा दिसतोय आणि तो रिपोर्ट आपल्याला सांगतोय की हे कंटेंट जे आहे ते AI जनरेटेड आहे आणि आपल्याला हे कुठे वापरताना मग खूप सावधगिरी बाळगावी लागेल थोडक्यात. ठीक आहे, चला आता हा एक झाला. आता मी थोडं बॅक जातो पुन्हा आणि आता आपण गुगल जेमिनीने दिलेलं कंटेंट जे आहे ते मी या ठिकाणी वापरून बघतो. आता हे गुगल जेमिनीने दिलेलं कंटेंट मी कॉपी करतो हे बघा इथून आणि हे गुगल जेमिनीचं कंटेंट जे आहे ते परत आपण त्या टूलला AI डिटेक्टरला देऊन बघूया त्या ठिकाणी. ठीक आहे, आता AI डिटेक्टरला मी हे आधीचं कंटेंट जे आहे ते काढून टाकतो. आधीचं कंटेंट मी सगळं डिलीट करतो, एम्प्टी करून घेतला आणि आता जे कंटेंट मी घेतलंय जेमिनीकडून गुगल जेमिनीचं कंटेंट मी त्याला दिलं आणि डिटेक्ट टेक्स्टला मी क्लिक करतो. बघू आता याचा गुगल जेमिनीचा तो काय सांगतो बघा रिपोर्ट. गुगल जेमिनीचं कंटेंट देखील त्याने ओळखलं. 99.3% जवळपास 03% त्याने ओळखून घेतलं की हे AI जनरेटेड कंटेंट आहे. तो ओळखून घेतोय बघा या ठिकाणी. डिटेक्ट म्हणजे रेशो बघा ना त्याचा 99% त्याने सांगितली, गॅरंटी दिली की हे AI जनरेटेड कंटेंट आहे. ठीक आहे, आणि अजून एक मॉडेल आपलं या ठिकाणी राहिलं आहे आणि डीपसिकचं कंटेंट जे आहे ते देखील या ठिकाणी चेक करून बघतो. आता डीपसिकचं कंटेंट आपण त्याला देऊयात. गुगल जेमिनीचं त्याने ओळखून घेतलं. आता डीपसिकचं कंटेंट आपण त्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करू आणि बघूयात की कशा पद्धतीने त्याचा रिपोर्ट आपल्याला मिळतो.
कॉपी करून घेऊ आणि आता इथे ए आय डिटेक्टरला हे सेम कंटेंट मी प्रोव्हाइड करतो. बघा, ए आय डिटेक्टरला आपण हे सेम कंटेंट दिलं डीपसिकचा आणि त्याचाही रिपोर्ट आपण बघूया. म्हणजे इथे GPT 5 मिनीचं कंटेंट त्याने ओळखून घेतलं, डीपसिकचंही तो म्हणतोय 96% त्याने ओळखलं आणि गुगल जेमिनीचं देखील त्याने ओळखलं. ठीक आहे. आता हे जे कंटेंट आहे कुठलेही घ्या तुम्ही. आता समजा आपण GPT 5 मिनीचं कंटेंट जे आहे हे कॉपी करून घेऊ. आता मी काय करतो बघा, हमबॉट नावाचा एक बॉट आहे बघा, हा हमबॉट AI म्हणून आहे आणि हा तुमच्या कंटेंटला कम्प्लिटली ह्युमनाइज करून देईल. बघा इथे ह्युमनाइज AI हा त्याचा पहिला टूल आहे. AI चेकर तो पण करतो, AI डिटेक्टर वगैरे. आता इथे आपण ह्युमनाइज AI मध्ये जाऊ आणि ते जे कंटेंट आहे मी आता GPT 5 मिनी करून घेतलं आणि ते इथे मी पेस्ट करतो आणि त्याला सांगतो की ह्या कंटेंटला ह्युमनाइज करून दे. ठीक आहे. आणि आता हा ह्युमनाइज करेल आणि या पॅरेग्राफला तो ह्युमनाइज करून आपल्याला इथे जनरेट करून देईल. म्हणजे आता याने जनरेट करून दिलेलं जे कंटेंट आहे, आता बघा हे अगदी ह्युमन डिटेक्ट म्हणजे ह्युमनने लिहिलेलं कंटेंट आहे असं या ठिकाणी वाटतं. बघा आता जे आउटपुट कंटेंट आहे ते कोणाकोणाला बायपास केलेलं होतं त्याने. इथे झिरो GPT वगैरे हे सगळे तुम्ही जेवढे टूल्स यूज करतायत ना ते सगळे तो इथे बायपास करतो. बघा आता हे जे कंटेंट आपल्याला मिळालेलं आहे हे मी इथून कॉपी करतो बघा आता आणि हे आपण AI डिटेक्टरला देऊन बघूयात. आता मी AI डिटेक्टरला हे कंटेंट जे आहे ते देतो. हे बघा इथे आपण आता हमबॉटने जनरेट केलेलं कंटेंट याला दिलं आणि याला डिटेक्ट टेक्स्ट करायला सांगतो आणि बघूयात आपण हा आता काय रिपोर्ट देतो त्याचा. मी डिटेक्ट टेक्स्ट म्हणतो आणि तो रिपोर्ट जनरेट करतो. काय म्हणतो बघा, 0% AI GPT. म्हणजे हमबॉटने तयार करून दिलेलं जे कंटेंट आहे ते याने सांगितलं की 0% AI जनरेटेड आहे. म्हणजे एआयने डिटेक्ट लिहिलेलं कंटेंट जे आहे ते या ठिकाणी त्याने लगेच आपल्याला कन्वर्ट करून दिलं प्रॉपरली. तुम्ही अशा पद्धतीने एक एक पॅरेग्राफ्स या ठिकाणी कन्वर्ट करून घ्या आणि ते आपल्या पर्पजसाठी यूज करू शकतात. तर मंडळी बघा, आपण जी प्रॅक्टिकल टेस्ट केली, आपला जो टूल आपण आज बघितला हमबॉट AI, तो आपल्याला सक्सेसफुली जे AI जनरेटेड कंटेंट आहे ते ह्युमन फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून द्यायला काय म्हणू आपण की सक्षम आहे. आणि त्याची टेस्ट आपण बघितली की त्यांनी जनरेट करून दिलेलं जे कंटेंट आहे ते AI डिटेक्टरला डिटेक्ट होत नाही. याचा अर्थ आता आपल्याला एआयने जनरेट केलेलं कंटेंट हे कुठेही अगदी इझिली चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आजची ही व्हिडिओ जी आहे ती तुम्हाला नक्की आवडली असेल, युजफुल पण आहे सगळ्यांसाठी. तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही कंटेंट जनरेटर असाल, कंटेंट क्रिएटर असाल, कोणी असाल तुम्ही, तर तुम्ही आता ब्लॉग पोस्ट वगैरे लिहिण्यासाठी कुठल्याही गोष्टीसाठी AI ने जनरेट केलेलं कंटेंट बिंदास वापरू शकतात. फक्त त्याला ह्युमनाइज करण्यासाठी म्हणून तुम्हाला या टूलची मदत जी आहे ती घेता येऊ शकते. चला आता आपण आजची ही व्हिडिओ या ठिकाणी थांबवू आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.